नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ओवी आता रूममध्ये येते, कारण तिला तो जो फोन नंबर ऐश्वर्याने दिलेला आहे तर त्या नंबरवर कॉल करायचा असतो. आई नाही मी त्या क्यूटूला कॉल करून घेते म्हणून ती लगेच आता जानकीच्या मोबाईलवरून तो नंबर लावते आणि उचलला क्यूटू असं म्हणत असते. तिला इतका आता घाई झालेली असते, इतकी आतुरता लागलेली असते क्यूटूशी बोलायची, कारण आता ह्या ऐश्वर्याने तिला आता हे सर्व खोटं सांगितलेलं असतं. तेव्हा ती एकदा फोन लावते, परंतु तो फोन आता उचलत नसल्यामुळे ती पुन्हा तो नंबर डायल करते. तेव्हा आता ओवी वैतागून जाते आणि याला काय अर्थ आहे, कोणी फोन का उचलत नसेल असं आता स्वतःशी म्हणत असते. आणि तेवढ्यात ती वैतागून बसलेलीच असते आणि तेवढ्यात तिला परत आता कॉल येतो. ओवी आता तो नंबर पाहते आणि जो तिने डायल केलेला नंबर आहे तो बघून तिला आता आनंद होतो, कारण त्याच नंबरवरून आता तो कॉल आलेला असतो. तेव्हा आता ओवी अगदी खुश होऊन तो कॉल उचलते आणि हॅलो, कोण बोलतंय. तेव्हा आता लगेच ही ऐश्वर्याने एक प्लॅन केलेला असतो आणि अगदी त्या क्यूटूचा अवतार घेऊन तिने आता ओवीबरोबर जशी तीच बोलत आहे असं दाखवलेलं असतं. आणि आता ते विचारतात की तुझं नाव काय आहे, तर आता ऐश्वर्याच बोलत असते. तर ओवी लगेच म्हणते की ओवी, माझं नाव ओवी आहे, ओवी ऋषिकेश रणदिवे. तेव्हा आता तिकडून क्यूटूचा आवाज काढत ऐश्वर्या म्हणते की सो क्यूट नेम. आणि ओवी, तुला सांग काय हवं आहे बरं. तेव्हा ओवी इतकी खुश होते आणि गेम सुरू का झाला असं विचारते. गेम स्टार्ट झाला नाही आणि सुरू सुद्धा झालेला नाही. तेव्हा आता ओवी म्हणते की का, तर आता तिकडून तो ऐश्वर्या टीटूच्या आवाजात म्हणते की कारण तुझ्याकडे तर मोबाईल नाही. अगं, तू तर तुझ्या आईच्या फोनवरून बोलते. ओवी म्हणते की हो, पण गेमसाठी मोबाईल तर लागणार होता आणि माझ्याकडे मोबाईल तर आहे. तेव्हा आता तिकडून आता ही ऐश्वर्या टीटूच्या आवाजात म्हणते की दुसरा गेम सर्कल नाही आणि हा गेम तेव्हा सुरू होईल तुझ्याकडे तुझा स्वतःचा मोबाईल असेल तेव्हा. ओवी म्हणते की माझ्याकडे तर माझा मोबाईल नाही आणि मला कोण मोबाईल देणार बरं, आणि मला मोबाईल कधी मिळणार आणि तुला तुझा मोबाईल मिळणार असं म्हणून टीटू आता जोरात हसत असतो. तर ओवी हॅलो हॅलो करत असते. आता मात्र टीटू तिला म्हणलेला असतो की उद्या तुला तुझा मोबाईल मिळणार आहे. हे ऐकून ओवीला खूप असा आनंद होतो आणि ओवी इतकी खुश होते. त्यानंतर आता इकडे शर्वरी आपल्या रूममध्ये बसलेले असते आणि डॉक्टर जे काही म्हटलेले असतात, शर्वरी तू कधीही आई होऊ शकणार नाही, हे शर्वरीने ऐकलेले बोलणं आहे. तिला प्रत्येक वेळी तेच आठवत असते आणि जरा टेन्शनमध्ये आलेली असते. आणि तेवढ्यात विक्रांत तिच्यासाठी कॉफी घेऊन येतो आणि तिला कॉफी घे असं म्हणतो. तेव्हा शर्वरी खुश होत त्याला थँक्यू असं म्हणते. तेव्हा विक्रांत थोडासा रागवलेला असतो. विक्रांत म्हणतो की काल तू जीव द्यायला निघाली होतीस का. तेव्हा आता शर्वरी थोडीशी कावरीबावरी होती. तुला हे सर्व कोण म्हटले असं ते विक्रांतला विचारते. तर विक्रांत म्हणतो ऋषिकेश दादाने मला हे सर्व सांगितलं. मगाशी आई होती म्हणून त्याने काही सांगितले नाही, नंतर मात्र त्याने मला फोनवर सगळं काही सांगितले आणि का तू जीव देण्यासाठी गेली होती. तुझा नाही जीव तर माझा आहे जीव. तेव्हा आता विक्रांतच्या डोळ्यात पाणी येतं. विक्रांत म्हणतो की तुला असं काहीतरी विचार करत असताना थोडंसं सुद्धा काहीच माझा विचार नाही आला का. एकदा विचार नाही केलास का तू माझं काय होईल ते, हा सर्व विचार तुझ्या मनामध्ये त्यावेळेस नाही आला. तेव्हा आता शर्वरीचे डोळे सुद्धा भरून येतात. शर्वरी म्हणते की अरे विक्रांत, मला खरंच खूप टेन्शन आले होते, मी अगदी डिप्रेशन मध्ये गेले होते. तेव्हा आता विक्रांत अगदी वैतागून म्हणतो की अगं, तू जेव्हा डिप्रेशनमध्ये जाते तर तेव्हा माझ्याशी बोलत जा. जेव्हा मी टेन्शनमध्ये असतो तेव्हा कुणाशी बोलत असतो, तर तुझ्याशी बोलत असतो. मग तू सुद्धा आता डिप्रेशन झाल्यानंतर माझ्याशी बोल ना, कशाला जीव द्यायचा प्रयत्न करते. हे बघ शर्वरी, अगं कोणतंही जग आता इकडचं तिकडचं जरी झालं तरी कायम मी तुझी साथ कधी सोडू शकत नाही. मी कायम तुझ्या सोबत असेल. त्यासाठी या गोष्टीवर जीव देणं हा फक्त पर्याय नसतो. अगं खूप काही असे ऑप्शन आपल्याकडे असतात. अगं हे बघ, आपण इतके सगळे पर्याय आहे, त्या सगळ्या पर्यायाचा प्रयत्न करून सुद्धा जर आपल्याला मूल झाले नाही तर आपण मूल दत्तक घेऊयात. तेव्हा आता दत्तक म्हटल्यानंतर आता शर्वरी म्हणते की नाही, नकोय दत्तक मूल नकोय. विक्रांत तिला म्हणतो की काय काय झाले, काय प्रॉब्लेम आहे तुला दत्तक मूल घेण्यासाठी. तेव्हा शर्वरी म्हणते की अरे प्रॉब्लेम तर तुझी आई आहे आणि ते अशा दुसऱ्याचं मूल स्वीकारतील का. तेव्हा आता विक्रांत म्हणतो की अगं पण आपण त्यांना समजावून सांगूयात. तेव्हा आता शर्वरी म्हणते की काय मी, अरे माझ्यापेक्षा तू जास्त तुझ्या आईला ओळखतो, जे काही तुझ्या डोक्यात विचार आले दत्तक प्रकरण हे त्यांना नाही पटणार. तेव्हा आता विक्रांत म्हणतो की नाही पटून दे, परंतु या सगळ्यामुळे आपण दुःखी नाही व्हायचं. हे बघ शर्वरी, आपण दोघं एकमेकांसाठी आहोत, आपण दोघं एकमेकांची साथ देऊयात. आपण आपल्या परीने जेवढं काही शक्य होईल ते सगळे प्रयत्न करूयात. आणि तेवढ्यात आता
शर्वरीच्या मोबाईलवर जानकी वहिनींचा कॉल येतो तर विक्रांत म्हणतो की अगोदर तू कॉफी पिऊन घे. शर्वरी म्हणते की अरे अगोदर जानकी वहिनीचा कॉल तर घेऊन दे. तेव्हा विक्रांत घ्यायला सांगतो. तेव्हा आता शर्वरी जानकीला म्हणते की बोल ना जानकी वहिनी. तेव्हा आता जानकी खुशून विचारते की अगो शर्वरी वंश, बऱ्याच दिवसातून तुमचा आवाज ऐकून असं जाणवतं तुम्ही तर खुश आहात म्हणून, त्यामुळे काय आहे तरी काय नक्की. तेव्हा आता शर्वरी म्हणते की हो, मी जरा विक्रांतशी बोलले त्यामुळे खरंच जरा बरं वाटतंय. हे ऐकून जानकी खूपच खुश होते. जानकी म्हणते की वा वा वा, खरंच कुणाची दृष्ट लागायला नको आणि देवाकडे मी हीच प्रार्थना करेल की कायम तुम्हाला असंच आनंदी राहून दे, तुमचा मूड कायम असाच आनंदी राहून दे. आणि हे बघा खुश राहा. आणि हे बघा शर्वरी वंश, अहो मी तुम्हाला हे सांगण्यासाठी कॉल केलाय, आपण उद्यापासूनच आता जे व्रत आपल्याला करायचं आहे त्या व्रताला सुरुवात करूयात. त्यासाठी मला तुम्हाला उद्या भेटायला देवळात यावं लागेल, देवळातच आपली भेट होईल. तेव्हा आता शर्वरी म्हणते की आहे येते मी. जानकी म्हणते की सॉरी बर का, तुम्ही जावई बापू सोबत आहात आणि मी तुम्हाला डिस्टर्ब केल्याबद्दल, त्यामुळे जरा कंटिन्यू आणि गुड नाईट असं आता जानकी खुशून म्हणते. तेव्हा आता ऐश्वर्या चोरून हे सर्व बोलणं ऐकत असते. ऐश्वर्याचं हे ऐकून खूपच जळफाट होतोय. तिच्या डोक्यामध्ये प्लॅन हे सुरूच असतात, कारण जानकीचं जे काही सुरू असतं, जानकीच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो तिला काही देखवत नसतो. काही ना काही असे विचार तिच्या डोक्यामध्ये असतात. तेवढ्यात जानकी आता आपला मोबाईल चेक करते. जो ओवीने नंबर डायल केलेला आहे त्या नंबरकडे मात्र आता जानकीचं लक्ष जातं. जानकी आता रूममध्ये येत असते. ऋषिकेशचं काम लॅपटॉपवर सुरू असतं. जानकी आता म्हणते की कुणाचा नंबर असेल हा नवीन अननोन नंबर, आणि ऋषिकेशला विचारते की ऋषिकेश, अहो तुम्ही माझा फोन घेतला होता का. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाही ग जानकी, मी तर केव्हाच तुझा फोन नव्हता घेतला. जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, अहो मग बघा ना, कोणीतरी हा अननोन नंबर डायल केला. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी तू कॉल बॅक करून बघ. तेव्हा जानकी म्हणते की हो केलाय, परंतु फोन हा नॉट रिचेबल येतोय, पण असं कसं होईल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की बरं ठीक आहे जाऊन दे, अगं चुकून तुझ्याकडूनच डायल झाला असेल. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो असं कसं बोलतात तुम्ही, मी कशाला चुकून हा नंबर डायल करेल. आणि तेवढ्याच जानकीच्या लक्षात येते की ओवीच्या हातात सुद्धा माझा मोबाईल कंटिन्यू असतो, म्हणजे नक्की ओवीने हा नंबर डायल केला असेल. माहिती नाही कुठल्या तरी मैत्रिणीला तिने कॉल केला असेल. म्हणून जानकी आता लगेच ओवीला आवाज द्यायला सुरुवात करते की ओवी ओवी. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं जाऊन दे, कशाला तू लक्ष देतेस. तर जानकी ऐकायला तयार नसते. जानकी म्हणते की अहो जाऊन दे कसं, अहो तिला विचारायलाच हवं की नाही, असं कसं न विचारता अननोन नंबरवर फोन करेल म्हणून. आणि तेवढ्यात ओवी आता रूम मध्ये येते. तर ओवी रूम मध्ये आल्यानंतर जानकी विचारते की ओवी तू माझा फोन घेतला होतात का, परंतु ओवी म्हणते की नाही आई. आता ओवी जानकीशी खोटं बोलते. जानकी तिला पुन्हा विचारते की नक्की. ओवी म्हणते की हो आई, मी तुझा फोन घेतलाच नव्हता. तेव्हा जानकी म्हणते की अगं मग डायल लिस्ट मध्ये हा नंबर कुणाचा आहे, माझ्या फोनवरून तू फोन कुणाला केला होता, फोनचा पासवर्ड आहे तो फक्त बाबांना आणि तुलाच माहिती आहे. तेव्हा आता ओवीच्या डोळ्यासमोर येतं. तिला आठवते की तिने त्या किटूला फोन केला होता. ओवी आता शांत राहते, काही उत्तर द्यायला तयार नसते. आता जानकी म्हणते की ओवी मी तुला पुन्हा विचारते की तू माझा फोन घेतला होतात का आणि या नंबरवर तू कॉल केला होतास का. तेव्हा आता ओवी पुन्हा खूप रागवते. ओवी आता चिडून म्हणते की आई मी एकदा सांगितलं तुझा फोन घेतला नव्हता, का तू माझ्या मागे लागलीस. तेव्हा आता ओवी जे काही बोललेली आहे तर जानकीला राग येतो. आता ओवी जाणार तोच लगेच जानकी तिचा ओवीचा हात रागाने धरते आणि ओवीला विचारते की ही कोणती तुझी बोलण्याची पद्धत आहे, उद्धट आणि आगाऊ उत्तर द्यायचं नाही ओवी. म्हणून जानकी आता ओवीवर खूपच भडकते. ओवी काय ग, तुझ्याकडे सतत माझा फोन असतो आणि तू कधीपासून खोटं बोलायला लागलीस. मी तुला किती वेळेस सांगितलं की फोनला हात लावायचा नाही म्हणून, मग तू हा फोन का घेतलास. आपल्या मनावर, डोक्यावर आणि डोळ्यावर फोनचा परिणाम होत असतो. आणि हे बघ, फोनवर इंटरनेट असल्यामुळे ज्या गोष्टी आपल्याला नकोय त्या सुद्धा पाहायला मिळतात. मी तुला एकदा सर्व काही समजावून सांगितले होते, तरी सुद्धा तू मोबाईलला का हात लावलास. तू माझ्या परमिशन शिवाय फोनला हात का लावतेस, का फोन घेतेस. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी शांत हो. जानकी म्हणते की ऋषिकेश अहो तुम्ही तिला विचारा, मला का शांत बसवतात, इने का फोन घेतला असेल. म्हणून जानकी आता खूपच भडकलेली असते. आणि हे बघा ऋषिकेश फोन तर घेतला परंतु खोटं सुद्धा बोलते. तिने फोन घेतला होता आणि काय ग ओवी तू फोन कुणाला केला होतास असं आता जानकी भडकूनच विचारते. तेव्हा जानकी खूप ओरडते की ओवी सांग, पण तरीही ओवी सांगायला तयार नसते. ऋषिकेश आता जानकीला म्हणतो की जानकी शांत हो,
बोलतो तिच्याशी. तेव्हा आता ओवी ही ऋषिकेश जवळ येते. ऋषिकेश तिचा हात धरून तिला प्रेमाने समजावतो. आता प्रेमाने तो विचारतो की बाळा मला खरं खरं सांग की तू कुणाला फोन केला होतास का. तरी ओवी शांत असते. ऋषिकेश पुन्हा तिला विचारतो की ओवी अगं तू कुणाला फोन केला होतास का. तेव्हा आता ओवी खोटं बोलते. ओवी म्हणते की चुकून लागला होता. तेव्हा आता जानकी म्हणते की बघितलंस का ऋषिकेश मी तुम्हाला सांगितलं होतं की ओवी आपल्याशी खोटं बोलते म्हणून. तेव्हा आता जानकी ओवीवर आणखीन रागवते. ओवीला विचारते की का तू खोटं बोललीस. एकदा सांगितलेलं आहे ना खोटं बोलायचं नाही म्हणून आणि आगाऊपणे सुद्धा उत्तर द्यायची नाहीत. मी तुला किती वेळी सांगितलं. तेव्हा आता जानकी आणखीनच भडकते. तर ऋषिकेश म्हणतो की जानकी हे बघ थांब जरा. आणि तो ओवीला आता परत जवळ घेतो आणि ओवीला म्हणतो की अगं तुझ्या हाताने फोन लागला होता तसं तू आईला समजवायचं होतं पण कितीही काही झालं तरी ओवी खोटं बोलायचं नाही. तू सॉरी म्हण बरं आईला. आणि ओवी तू आईला परत सॉरी बोल. ओवी मात्र आता अगदी ठोंब्यावानी उभी असते. ती काही एक शब्द बोलत नसते. तेव्हा ऋषिकेश तिला पुन्हा म्हणतो की तू आईला सॉरी बोल. तेव्हा आता ओवी जानकीकडे बघत तिला सॉरी असं म्हणते आणि रागाने मात्र आता रूमच्या बाहेर जाते. तर आता ओवीचा तो उद्धटपणा पाहून जानकीला आणखीनच वाईट वाटतं आणि राग सुद्धा खूप येतो. जानकीच्या डोळ्यात पाणी येते. जानकी म्हणते की बघितलंस का ऋषिकेश ओवी कसं सॉरी म्हटली आणि निघून गेली आणि हे बघा मी नेहमी चांगलं सांगत असते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी हे बघ तू शांत हो. हे बघ मला माहिती आहे की तू सध्या खूप ट्रेस मध्ये आहेत पण तुझ्या आणि ओवीच्या नात्यावर परिणाम व्हायला नकोय. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो ऋषिकेश परिणाम तर व्हायला सुरुवात सुद्धा झाली. हल्ली ओवी माझं काही ऐकत नाही आणि बघितलंस का ती हल्ली कसं माझ्याशी वागते. ते ओवी मध्ये किती बदल झाला. तो तिच्याशी नेमकं कसं बोलायचं तिला कसं समजायचं हेच मला नाही कळत. तेव्हा आता ऋषिकेश हसतो. ऋषिकेश म्हणतो की तिला सुद्धा तसंच काहीतरी वाटत असेल आणि हे बघ जानकी मुलं आता मोठी व्हायला सुरुवात झाली आणि मुलं मोठी व्हायला लागल्यानंतर थोडीशी चिडचिड करतातच. आपली ओवी समंजस आहे आणि हे बघ ती थोडीशी आणखीन मोठी झाल्यानंतर आणखीन समंजसपणा तिला येईल आणि तिला सगळ्या काही गोष्टी अगदी व्यवस्थित समजायला सुद्धा लागेल. परंतु मला एक गोष्ट सांग की तू आता कुठे गेली होती. तेव्हा आता जानकी थोडीशी शांत होते आणि ऋषिकेशला म्हणते मी शर्वरी वंशाशी जरा बोलायला गेले होते. घरात सगळेजण त्यांची खूप काळजी करतात आणि मालती काकू जेव्हापासून आपल्या घरात येऊन गेल्या तेव्हापासून खरंच आई खूप टेन्शन मध्ये आहेत आणि त्यांना जो काही शर्वरी वंशांचा विचार करून त्रास होतोय आणि त्यांची जी काही तगमग होते शर्वरी वंशाची सुद्धा जी काही तगमग होते तर ती कुणाचीच मला नाही बघवत. त्यामुळे आता आम्ही शर्वरी वंशाला घेऊन देवळामध्ये जाणार आहे. तर ऋषिकेश म्हणतो की का ग. तेव्हा आता जानकी म्हणते की कारण मी आता शर्वरी वंशाला एक व्रत करायला लावणार आहे. माझ्या परीने जेवढे काही प्रयत्न होत असतील तेवढे मी प्रयत्न करायला तयार आहे आणि सगळ्या बाजूनी मला प्रयत्न करायचे आहेत. आणि हे बघा ऋषिक मी सुमित्रा आईंना वचन दिलेलं आहे की काही झाले तरी मी शर्वरी वंशाच्या संसाराला धक्का लागून नाही देणार. त्यांचा संसार मी असा मोडून नाही देणार. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाही मोडणार सगळं काही ठीक होईल. तेव्हा आता जानकीला खूप मोठा आधार मिळतो आणि आता शर्वरी वंशाने तिने जे काही व्रत करण्याचं ठरवलेलं आहे शेवटी जानकी आता त्याला सुरुवात करायला ठरवते. त्यानंतर मात्र आता इकडे सारंग ज्या काही आता ऐश्वर्याने त्याला लहान मुलांच्या बारीक सारीक गोष्टी आहेत तर त्या आणण्यासाठी बाजारात पाठवलेले असते. सारंग अगदी खुश होत उड्या मारतच येत असतो आणि आता समोरून आजी येते. आजी म्हणते की काय रे लबाडा अरे काय रे काय लपवतोस. तेव्हा आता सारंग लगेच बॅग थोडीशी बाजूला लपवतो आणि आजीला म्हणतो की यामध्ये तुझ्यासाठी काही नाही असते. तेव्हा आता आजी म्हणते की हो बघून दे ना मला. आजी काही ऐकायला तयार नसते आणि आजी आता सारंगच्या हातातील बॅग आहे तर ती हिसकावते. बघून दे मला असं म्हणते. तेव्हा आता सारंग जी काही वस्तू आणलेली आहे तर ती बॅग आजीला दाखवते. मध्ये कैरी आंबा चिकू वगैरे सगळं काही लहान मुलांना आवडणाऱ्या गोष्टी असतात. तेव्हा आता आजी चिंच वगैरे सगळं काही पाहते आणि थोडीशी खुश होते आणि आताच ती सारंगला म्हणते की दे मला जरा कैरी दे आणि ही कैरी जरा चांगली काप त्यात मीठ मिरची मसाला भर सगळं काही भर आपण झाडाखाली बसून खाऊयात. आणि हे बघ आपण कैरी खाल्ली हे या कानाचं त्या कानाला सुद्धा कळणार नाही आणि जा लवकर घेऊन ये असं खुशून म्हणत असते. तेव्हा सारंग तिच्या हातातील कैरी घेतो आणि म्हणतो की आजी हे बघ तू जरा शांत हो. तुला जर खायचं दिसलं तर तू लगेच सुटत असते आणि हा बघ हा खाऊ आहे परंतु हा खाऊ तुझ्या आणि माझ्यासाठी नाही. हा खाऊ मी फक्त ऐश्वर्यासाठी आणलेला आहे. अगदी सारंग लाजत म्हणत असतो. तेव्हा आजी म्हणते की काय ऐश्वर्यासाठी आणि काय ऐश्वर्या करता. अरे ऐश्वर्याला तर आंबा आवडत नाही. तेव्हा सारंग म्हणतो की हो त्यांना आंबा नाही आवडत परंतु त्यांनीच माझ्यासाठी आंबा आणा कैरी आणा
चिंच आणा, आंबट आणि चिंबट चॉकलेट्स आणा, सगळं काही आणा, म्हणजे नक्की काहीतरी गोड कारण असेल. सारंग सुद्धा अगदी लाजत म्हणत असतो. आता सारंग अगदी लाजत सांगत असताना मात्र आजीला तर खूप असं हसायला येत असतं. तेव्हा आजी अगदी खुशून म्हणते की हो, शान आहे माझं गुंडू, परंतु अरे मला लवकर सांग. म्हणून आजी आता उड्याच मारायला सुरुवात करते. सारंग म्हणतो की सांगतो सगळं काही सांग. आणि तेव्हा ऐश्वर्या आता काय काय बनवते, जी लिस्ट बनवत असते त्या सगळ्या घडलेल्या प्रकाराबद्दल तो आता आजीला सांगायला सुरुवात करतो. आणि ऐश्वर्याने मला ती सगळी जी काही यादी काढलेली आहे, तर ते सगळ्या वस्तू लहान मुलांना जे जे काही आवडतात लागतात त्या सगळ्या गोष्टी काही आणायला पाठवले होते. तेव्हा आता हे ऐकून आजी तर वेगळाच आता अर्थ काढते. आजी म्हणते की अरे सारंग, याचा अर्थ काय होतो? 2चे 4 होणार. अरे सारंग, तू तर बाबा होणार आणि ऐश्वर्या आई होणार. म्हणून सारंग तससा खूप लाजत असतो आणि हसत असतो. तेव्हा आता आजी म्हणते की हो ना, अरे मी सुद्धा आता पणजी होणार, घरामध्ये गुंडू येणार. आणि बघ ना सारंग, अरे शेवटी तू मनावर घेतलंच आणि खरंच मला खूप छान वाटलं. तर सारंग म्हणतो की हो, तुझी इच्छा होती ना आई? आजी म्हणते की हो, अरे खरंच मला खूप आनंद झालेला आहे. त्या गुंडूला मी असं कडेवर घेणार, मी त्याला असं जवळ घेणार, त्याला दूध भात भरवणार, त्याला चिव आणि काऊची गोष्ट सांगणार. आजी तर आता पुढचे स्वप्न पाहायला म्हणजे अगदी तयारच असते. परंतु ऐश्वर्याने नेमकं हे कशासाठी सांगितले हे कोणाला काही कळत नसतं. सारंग आणि आजी मात्र आता स्वप्न बघूनच गार होतात, अगदी खुश होत असतात. तर आजी आता म्हणते की आता मी माझ्या हाताने त्याची मालिश करणार आणि माझ्यासोबत मी त्याला यात्रेला सुद्धा घेऊन जाणार. तर सारंग म्हणतो की काय बोलतेस आजी, तू डायरेक्ट यात्रेला? आजी म्हणते की हो. अगं आजी, किती लांब गेलीस, किती भलता विचार करते की आजी अगं अजून बाळ यायचं आहे. आजी म्हणते की अरे असून दे, मला त्याच्यामध्ये रमून दे. आणि खरंच घरामध्ये आता गुंडूला सांभाळलं पाहिजे. गुंडू येणार म्हणून ऐश्वर्याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. तिला सुद्धा व्यवस्थित काय हवं काय नको याकडे लक्ष देऊन तिची अगदी व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल. आणि सारंग, हे सगळं काही तुला बघावं लागेल. आणि हे बघ, आता जो काही खाऊ तू आणलेला आहे ना, तो सगळं काही तू आता ऐश्वर्याला नेऊन दे. सगळं काही तिला आता वेळच्या वेळी मिळायला हवं. तेव्हा सारंग म्हणतो की हो आजी, मी लगेच जातो. आणि सारंग अगदी लगबगीने आतमध्ये जातो. तोपर्यंत आजीची सुद्धा आता लगबग सुरूच असते. तिला खूप आनंद होतो आणि टाळ्या वाजवत उड्या मारवत म्हणते की हो वाव, खरंच घरामध्ये गुंडे येणार. आणि त्याचा मला इतका आनंद झालाय काय सांगू. आणि ही तर आनंदाची बातमी आहे, त्यामुळे मला सगळीकडे आता गावभर मिठाई वाटावं लागेल. त्यानंतर आता जानकी आणि शर्वरी या दोघींचं आज देवळामध्ये व्रत असतं, म्हणून जानकी सगळी काही तयारी करते. सगळं काही ताट वगैरे आहे, पूजेचं साहित्य, फळं वगैरे, फुलं सगळं काही घेते. आणि हे बघा आई, काही काळजी करू नका, काही चुकणार नाही. आणि सुमित्रा आणि आता जानकी गप्पा करत बाहेरच येत असतात. तर लगेच आता ओवी समोरून मोबाईलच घेऊन येते. तर सुमित्रा म्हणते की अगं बघ ना, आली ही लाडोबा. परंतु ओवीचं लक्ष मात्र मोबाईलमध्ये असतं. ओवी आता आजी जे काही बोलते त्याकडे लक्ष देत नाही. जानकीला खूप राग येतो. जानकी म्हणते की ओवी, लक्ष कुठे आहे तुझं? मोबाईलमध्ये सारखं बघत असते. अगं आजी, तुझ्याशी काहीतरी बोलते आणि तू का काहीच उत्तर देत नाही? लक्ष कुठे आहे तुझं? आणि तो फोन तिकडे ठेवून दे, असं तिच्यावर ओरडते. तेव्हा आता ओवी नाही आई असं म्हणते. तर जानकी आता ते पूजेचं साहित्य आहे तर ते ताट खाली ठेवते आणि ओवीच्या हातातील फोन दे असं म्हणत असते. शेवटी ती ओवीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेते आणि तिला विचारते की काय खेळायचं आहे? काल मी तुला इतक्या प्रेमाने समजावून सांगितलं तरी सुद्धा आज तुझ्या हातामध्ये फोन तर आहेच. आणि बघितलंस का तुम्ही? तेव्हा आता ओवी म्हणते की आजी, मला भूक लागली, मला काहीतरी खायला दे. तेव्हा आता ओवी म्हणते की आजीला त्रास देऊ नको, मी देते. परंतु ओवी म्हणते की नकोय. ओवी आता अगदी रागाने जानकीला म्हणते की मला तुझ्याकडून नकोय. म्हणते की आजी दे ना, चल. आता जानकीला खूप वाईट वाटतं आणि राग सुद्धा येतो. तर सुमित्रा म्हणते की अगं देते. परंतु ओवी, आई तुला काहीतरी विचारते, तुझं लक्ष कुठे आहे? तर ओवी लगेच तोंड वाकडं करून जानकीकडे पाहत असते. तर सुमित्रा म्हणते की तू लगेच तिच्याशी कट्टी सुद्धा केलीस का? तर ओवी म्हणते की हो. आणि जानकी म्हणते की आई फक्त मोबाईलवरून ओरडते, मग बाकी आईचं प्रेम काळजी काही दिसत नाही आम्हाला मोबाईल पुढे. तेव्हा आता ओवी काही जानकीकडे लक्ष द्यायला तयारच नसते. ती आता सुमित्राला म्हणते की आजी चल ना, दे ना तू काहीतरी मला खाण्यासाठी. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो जानकी, तू तोपर्यंत पूजेची सगळी तयारी कर, मी ओवीला काहीतरी खायला देते. आणि सुमित्रा आता ओवीला धरते
आणि काय काय देऊ असं प्रेमाने विचारत असते, लाडू देऊ का? परंतु आता ती जी काही पंजी आजी असते तर ती खूप मोठ्याने ओरडते की लाडू कशाला, अरे पेढे घ्या पेढे, लाडू कशाला. आजी तर आता पेढ्यांचा बॉक्स घेऊन येते आणि पेढे घ्या पेढे करत, पेढे घ्या पेढे गोड गोड बोला. आता सुमित्रा आणि जानकीला आजीचं नेमकं काय सुरू आहे काहीच कळत नसतं. ओवीला आता खूप हसायला येतं. तर आजी म्हणते की अगं जानकी घे पेढा, घे पेढा, पेढा खा पेढा, आणि घे ग सुमित्रा पेढा खा पेढा, आणि घे ग ओवी पेढा घे, अगदी अगदी खुश होऊन म्हणत असते. परंतु जानकी आणि सुमित्रा मात्र आजीचं नेमकं काय सुरू आहे आणि आजी का पेढे देत आहे याचं कारण काही अजून त्यांना कळत नसतं. तेव्हा आता एका हातात पेढा घेतल्यानंतर ओवी लगेच आजीला म्हणते की ह्या हातात कोण देणार. आजी तिचं सोंग आणते आणि दुसरा पेढा तिच्या दुसऱ्या हातात देते आणि आता जा तर ओवी उड्या मारतच जाते. तेव्हा आता सुमित्रा विचारते की आई अगं कसले हे पेढे. तर आता आजी खुश होऊन म्हणते की अगं कसले पेढे म्हणजे, अगं काय विचारते, अगं कंदी पेढे आहेत आणि आपल्या गावात ते हलवाईचं दुकान आहे ना, काय बाई त्या मेल्याचं नाव. सुमित्रा म्हणते की आई अगं हलवाईचं नाव मी तुला नाही विचारत, मी तुला पेढ्याचं निमित्त काय हे विचारत. आजी म्हणते की अगं काय सुमित्रे तू तर खरंच बावटच आहे आणि तुला तरी काय माहिती असतं असं. आजी आता खुश होऊन म्हणते की अगं सुमित्रे तू आजी होणार आहे आजी, आणि आपला गुंडू सारंग आहे ना तो बाबा होणार आहे बाबा. हे ऐकून सुमित्राला खूप आनंद होतो आणि जानकी आणि सुमित्राला तर आश्चर्याचा धक्काच बसतो. दोघी आता म्हणतात की काय आजी काय बोलतात, आणि जानकी आता आजीला विचारते की हे तुम्हाला ऐश्वर्याने स्वतः सांगितले का. आजी म्हणते की जानकी अगं तू वेडी आहेस का, या गोष्टी काही सांगावे लागतात का. अगं त्या गोष्टी बायकांना आपोआप कळत असतात, त्या काही सांगण्यासारखं काय आहे त्यात. अगं ऐश्वर्याने सारंगला काय काय आणायला सांगितले तुम्हाला माहिती आहे का. आंबट गोड गोळ्या, बोर, चिंच, कैरी वगैरे सगळं काही अगदी आणण्यासाठी सांगितले. सगळं काही तिला खावंसं वाटतंय, मग याचा अर्थ काय म्हणायचा. तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणते की अगं पण मला कोणीच असं काही म्हटलं नाही. तेव्हा आता आजी म्हणते अगं कोणी नाही सांगितले, परंतु मी हे सगळं ओळखलं, मला सुद्धा कोणी सांगितलेलं नाही. आणि सुमित्रे तुझं तर बरोबरच आहे, कारण तुझा माझ्यावर विश्वास बसणं हे शक्यच नाही. आणि ही आहे ना चिमखडी, हिने जर सांगितलं ना लगेच तुझा विश्वास तिच्यावर बसत असतो. म्हणून आता आजी लगेच इकडे जानकीकडे बोट दाखवते. त्यावर आता जानकी म्हणते की आजी हे बघा आईंना तसं म्हणायचं नाही. तू आजी मला एक गोष्ट सांगा बरं, तुम्हाला हे सगळं काही ऐश्वर्याने तोंडाने सांगितले का. तर आजी म्हणते की मी स्वतः ओळखलेलं आहे, ऐश्वर्याने हे सगळं खायला मागितले, मग याचा अर्थ काय होतोय, म्हणजे आपल्या घराला वंशाचा दिवा मिळणार आहे. गुंडू किंवा गुंडी. आजी तर अगदी खुश होत असते आणि अगदी गाणं गुणगुणायला सुरुवात करते की गुंडू ग माझा गुंडू, आणि मी लगेच हे सर्व नानासाहेबांना सांगून येते. नानासाहेब अहो पेढा घ्या पेढा. आता आजी तर हॉलमधूनच ओरडत जात असते आणि हे बघा अहो आनंदाची बातमी आहे, काय सांगायचं तुम्हाला. आणि आता बाहेरूनच ओरडत असते अहो गंमत आहे गंमत. सुमित्रा आणि जानकी मात्र आजीकडे बघूनच असतात. तर आजी आतमध्ये गेल्यानंतर सुमित्रा जानकीला विचारते की जानकी मी हे सर्व सारंगलाच जाऊन विचारते. तेव्हा आता जानकी म्हणते की आई नकोय, सारंग भाऊजींना नका विचारू, आपण हे सर्व ऐश्वर्यालाच विचार. मला ते खरं बोलतील याची गॅरंटी नाही, कारण ऐश्वर्याला सगळं काही खोटं बोलण्याची सवय आहे आणि ती सवय सारंग भाऊजींना सुद्धा आता लागलेली आहे. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो ना बरोबर आहे, त्यामुळे मी तिलाच विचार. तेव्हा आता जानकी म्हणते की आई मला तर तिच्यावर संशय येतो, कारण या घरामध्ये थांबण्यासाठी तिचं काहीतरी आता हा नवीन काहीतरी कारण असेल आणि कदाचित हे तर तेच कारण असू शकते. त्यामुळे आई तुम्ही एक काम करा, तुम्ही गोड बोला आणि प्रेमाने सगळं काही खरं काय आहे ते ऐश्वर्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करा. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो मी तिच्याशी बोलते, आणि शर्वरी वाट बघत असेल तू जा तिच्याकडे. तेव्हा जानकी म्हणते की हो आई मी आले. तर सुमित्रा आता विचार करत बसते. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. तेव्हा आता जानकी आणि ह्या पुढील भागामध्ये देवळामध्ये आलेले असतात आणि शर्वरी आणि जानकी जेव्हा देवळात येतात तेव्हा तेथे एक जी काही आता स्त्री असते, एक मॅडम असते, तर ती बाई अगदी जोरजोराने आपलं डोकं त्या दगडाला अगदी आपटून घेत असते. मला नाही जगायचं नाही जगायचं असं ती रडत म्हणत असते. तेव्हा मात्र आता जानकी धावतच येते आणि शर्वरी सुद्धा, आणि त्या बाईला म्हणते की अहो हे काय करता तुम्ही, थांबा. तेव्हा आता ती मुलगी म्हणत असते की हे बघा देवाच्या साक्षीने मी जीव देत, मला हे बाळ नकोय, कारण ती मुलगी आता प्रेग्नेंट असते आणि ते बाळ मला नकोय असं ती आता जानकीला म्हणते. शर्वरी आता तेथेच असते. शर्वरी म्हणते की हे बघा जन्माला आल्यानंतर ते बाळ
बाळ मला द्या, मी तुमचं बाळ घेईन आणि ते बाळ घेऊन घरी जाईल आणि मी घरी सांगेल की हे माझं बाळ आहे. आणि त्या मुलीला म्हणते की मला वचन दे की हे सर्व कुणाला कळायला नको आणि जानकीला सुद्धा ती वचन माग. परंतु आता मात्र हे सर्व ऐश्वर्याला कळालेलं असतं. आता ऐश्वर्या चोरून हे सर्व बोलणे ऐकते आणि खुश होऊन म्हणते की मला तर आता हे कळालेलं आहे. तेव्हा आता जानकी शर्वरीला हे सर्व करून देईल का आणि ती जी मुलगी आहे तर ती शर्वरीला तिचं बाळ देऊन आता नक्की पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.